जर देवानं आपल्याला काही कमजोरी दिली तर देवावर नाराज होतो एखादा जण. तुम्ही नाराज नाही का देवावर? नाही, अजिबात नाही. जे दिलंय ना देवाने ते सगळ्यात एकदम योग्य आहे. कारण मागे आपण काय केलं असेल चुकून चुकून त्याच्यामुळे कदाचित ती नियतीची फेरी म्हणून ते हे असतं. तर मला थोडं थोडं दिसतं तर मग आम्ही दोघं चालू शकतो, म्हणजे आम्ही असं चालतो. ए देवा मला पावकी रे, ए देवा मला पावकी रे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कुठून आलाय तुम्ही? आम्ही पुण्यातून आलोय, भवानी पेठ इथून. अच्छा, नाव काय तुमचं? माझं नाव अमोल वायदंडे. आणि तुमचं नाव काय? रोशन सकट. अच्छा, किती वर्ष झाले त्या वारीला? जवळजवळ आता 5 वर्ष झालं. 5 वर्ष झाली. हो. अच्छा, आणि आता मग तुम्हाला काय अडचणी येतात का वारीत चालताना, पंढरपूरला जाताना? नाही, तसं तर अडचणी सध्या काहीच येत नाहीये. कारण की म्हणजे त्यांना रोशन दादा आहेत, त्यांना थोडंच म्हणजे काही दिसत नाही ना. हा. तर मला थोडं थोडं दिसतं तर मग आम्ही दोघं चालू शकतो, म्हणजे आम्ही असं चालतो अच्छा, दोघं. तुम्हाला किती टक्के एक 25-30% दिसतं. दिसतं? आणि हे रोशन दादा का? हो. रोशन दादा तुम्हाला किती टक्के दिसतं? नाही काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही. अच्छा, आता किती 5 वर्ष वारी करताय, हो. तुम्हाला का वारी करू वाटते? वारी करण्याचे म्हणजे कसं आवड आहे देवाची. आपण देवधर्माला सगळं मानतो, हे हं. देवावर श्रद्धा आहे, त्याच्यामुळं आपण वारी करतो. आता काय असतं, एखादा जर देवानं आपल्याला काही कमजोरी दिली तर देवावर नाराज होतो एखादा जण व्यक्ती. तुम्ही नाराज नाही का देवावर? नाही, अजिबात नाही. जे दिलंय ना देवाने ते सगळ्यात एकदम योग्य आहे. म्हणजे आपल्याला जे दिलंय ना त्यात आनंद मानायला शिकायचा असतो. कारण की आता आम्हाला जे दिलंय ते योग्य आहे सगळं. रोशन दादा तुमचे बंधू आहेत का? मित्र आहेत माझे. अच्छा, रोशन दादा ऐकताय का? हो ऐकतो. हा? बोला बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हा, म्हटलं इतर जर कोणी असतं तर देवानं कमजोरी म्हणून दिली म्हणून देवावर रुसले असते. तुम्ही रुसताय का देवावर? नाही 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 अजिबात का? नाही. आम्ही रोषतच नाही. कारण जे आहे ते त्याच्यात काय हे मानायचं नसतं. कारण नियतीचा हे ते परमेश्वराला पण चुकलेलं नाही. बरोबर. त्याच्यामुळं आपण त्यात नाराज मानून काय उपयोग नाही ना त्याचा. अच्छा, आता किती दिवस झालं वारीत प्रवास करताय? जवळजवळ 5 वर्ष होत आले सगळं. अच्छा, आता इतर वेळी काय करता तुम्ही? तुमचं नाव विसरलो मी, सॉरी. अमोल. अमोल. हा, अमोलजी काय करता इतर वेळी तुम्ही? म्हणजे आता म्हणजे कसं सकाळपासून सांगतो, सकाळपासून हा. सकाळी आपण चालत आलो की ज्यावेळेस मुक्काम असेल पालखीचा तिथे येऊन थांबणे, इथं बसणे, नंतर जेवण झाल्याच्या नंतर जेवाय जाणे हा. आणि आराम करायचा आणि सकाळी परत चालत जायचं. नाही नाही, इतर वेळी म्हणजे वारी सोडून काय करता आयुष्यामध्ये? अच्छा. मी फिजिओथेरपिस्ट आहे. अरे वा, हो, फिजिओथेरपिस्ट हो, तुम्ही? हो. मी पुण्याला असतो. कोणत्या हॉस्पिटलला किंवा कसं ट्रीटमेंट? सध्या तर होम विजिटच करतो मी. अजूनचा म्हणजे ते पूर्ण झालेलं आहे माझं शिक्षण सगळं, पण होम विजिट आहे. जसं आता आरोग्य सेवाच्या जागा वगैरे सुटल्या ना तर मग गव्हर्नमेंटमध्ये फॉर्म भरणार आहे. रोशनजी तुम्ही काय करता? माझं आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. अच्छा, आणि कोणत्या ह्याच्यातून? आर्ट्स मध्ये. आर्ट्स मध्ये. हो. अच्छा. आणि मग आता इतर वेळी मग काय दुसरं हेच कोर्सेस वगैरे हे करतो आपण. बाकी कोणते कोर्सेस करताय? कम्प्युटर कोर्स वगैरे हे करतो. कॉम्प्युटर कोर्स करताय? हो. कॉम्प्युटर शिकताय? हो पुण्यामध्ये अरे चालू वा, आहे आणि म्हणजे. तुम्हाला कशी वारीची आवड निर्माण झाली? नाही आम्हाला लहानपणापासूनच वारीची आवड आहे. आणि आमच्या गावापासूनच लहानपणापासूनच मला धार्मिक हे आवडतं आवड आहे. त्याच्यामुळे. कोणतं गाव तुमचं? मी अहमदनगर. अहमदनगर. अहिल्यानगर आता हा, हे- अहिल्यानगर. हम्म. तुम्ही कुठले? मी करमाळा प्रॉपर. करमाळ्याचे. हो. अच्छा, तुम्ही दोघे मित्र आहे, पुण्यात भेटला. हो, 8 वर्षापासून आम्ही सोबत आहे. आणि वारी किती वर्ष झालं करताय? 5 वर्ष झालं. 5 वर्ष झालं वारी सोबत. तुम्ही रोशनची सोबत करताय वारी? सोबत. अरे वा वा वा, छान छान छान. पण वारी नेमकी का करावी वाटते तुम्हाला? आता तुम्ही तरुण आहे. हो. आता वारीत कशी ज्येष्ठ मंडळी सगळे येतात, तुम्ही तरुण असून त्यात अशी एक कमजोरी असून सुद्धा वारीला काही वाटतंय? नाही, कसं आहे माहितीये का, देवावर आपली श्रद्धा आहे ना तेवढी, त्यामुळं वारीला एवढे 15 दिवस कसे निघून जातात ते पण कळत नाही. आम्ही कामावरती आता सुट्ट्या वगैरे देऊन म्हणजे येतो वारीला दर वर्षी 15 दिवस. म्हणजे देवासाठी दिलं ना, एक मन मोकळपणाने एक नाही का निवांत राहता येतं. हा. एक देवाचं नामस्मरण करता येतं सगळं म्हणजे व्यवस्थित, नाही का असं. आता इथं ज्याला नीट दिसतंय, ज्याला हातपाय चांगले आहेत, अशांनाच काय काय ना प्रतिकूल परिस्थिती राहावं लागतं. मग तुम्ही कसं काय राहता इकडं वारीत?
आता इथं तसं तर माहितीये का, तर तसं बघितलं तर सगळं म्हणजे सगळ्यांप्रमाणे नाही का, म्हणजे जिथं आता समजा आता जागा जिथं भेटेल तिथं आपण म्हणजे जागा बघून राहणं, किंवा काय काय लोक म्हणजे असं होतं कदाचित नाही का, जागा असेल तरी नाही का म्हणतात बाबा पुढे जा, इथं जागा नाहीये, म्हणजे नाही का हा. आमच्याकडे बघून हा वगैरे, हा हा की नाही का समोरच्याला वाटतं की नाही का आता आपण बाबा याला सांभाळायला लागेल, यांना कसं जागा द्यावं सांभाळायला वगैरे. लागेल ह्यांना. हा. तर मग काय काय वेळेस असं बी होतं नाही का, जागा देत नाही लोक, जागा असली तरी म्हणतात तिथं जागा नाहीये पुढे जा. आणि आता मला थोडं दिसतं त्यामुळं जिथं जागा असेल तिथं मग आम्ही ऍडजस्ट होऊन जातो. अच्छा, अशी पण लोक आहेत का की जी तुम्हाला समजून घेतात, ऍडजस्ट करतात? हो हो हो, खूप आहेत ना. असे समजून घेणारे पण खूप लोक आहेत, आणि न न समजून घेणारे पण खूप लोक आहेत तसे, म्हणजे अनुभव भरपूर आलेले आहे आतापर्यंत. अच्छा, पण आता कधी कधी काय होतं, समोरच्याच्या कमजोरीचा फायदा घेणारी पण लोक आहेत. अशी काय वारी भेटतात का वारीत लोक? राईट राईट, हो सर, बरोबर आहे. असे पण काही लोक आहेत, म्हणजे आता सकाळचंच एक म्हणजे किस्सा सांगतो, एक उदाहरण सांगतो सकाळचंच. सकाळी म्हणजे आता जेवणाची लाईन सुरू होती. हा. जेवणाच्या वेळेस ते जे वरती डिश वगैरे वाटतात ते म्हणले, ते आम्हाला बोलवून घेतलं, म्हणले नाही का सगळी लाईन लांब होती. आणि त्याच्यानंतर ना ते म्हणले नाही का इथं लाईन आहे, तुम्ही इथनं म्हणजे आम्ही तुम्हाला ताटं देतो, तुम्ही डायरेक्ट जेवण करून घ्या. तर म्हणजे आमच्या हातात ताटं दिलेले ते म्हणजे 2 महिलांनी घेतले हिसकावून आणि ते गेले घेऊन. म्हणजे असं पण काही होऊ शकतं म्हणजे. आपण आता या गोष्टीला तर आपण काय करू शकत हा, नाही. काही नाही करू शकत. मग आम्ही आम्ही मग त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला दुसरे ताटं दिले. नंतर एक चांगले व्यक्ती होते, त्यांनी आम्हाला गेले जेवण वगैरे वाढून दिले होते, तर आम्ही बसलो एका साईडला. म्हणजे असं पण घडतं. रोशनजी, तुम्हाला काय अडचणी येत आहेत? अडचणी भरपूर येतात. हा. अडचणींचं काय हे वाटत नाही, पण कसं होतं हा. अडचणींच्या म्हणजे कधी पण आपण हे नाही कधी त्याच्या हे नाही करायचं की आम्हाला अडचण आहे मग आम्ही कसं हे करायचं त्याच्यावर मात करायची. पुढे चालत राहायचं. त्याचं काय असतं, अडचणी केव्हा तरी संपणारच आहे. किंवा नाही बी संपायचं. तुम्हाला त्याच्यावर काय नाराज राहून उपयोग संतांचे अभंग वगैरे काय माहिती नाही. आहेत नाही, का? अभंग वगैरे मी वाचतो. हा. मी ज्ञानेश्वरी वाचतो आमच्या ब्रेल मध्ये. ब्रेल मध्ये. हा. आणि मोबाईल मध्ये पण वाचतो. मोबाईल मध्ये आमचं सॉफ्टवेअर असतं बरोबर बरोबर, अगदीच. जॉर्ज नावाचं. हा हा त्या जॉर्जच्या मदतीने हा. आम्ही सॉफ्टवेअर वापरतो, मोबाईल ऑपरेट करतो सगळं करून. आता इथं अनेक वारकरी, अमोलजी, मी रोशनला पण हा प्रश्न विचारतो, तुम्हाला तर थोडं थोडं दिसतं. रोशनजी, आता अनेक वारकरी काय करतायत की विठ्ठलाला बघण्यासाठी पंढरपूरला चाललेत. आता तुम्हाला तर प्रत्यक्षात दिसणारच नाही विठ्ठल. मग तुम्ही काय बघता? विठ्ठल तुमच्या दृष्टीनं कसा दिसतो? कसं आहे ना, ते मी कधी परमेश्वराला हेच केलेलं नाही. कारण आपलं जे मागचं जे काही हे केलेलं असतं ना आपण, मी त्याला हे करतो कधी पण. त्याला म्हणता. कारण मागे आपण काय केलं असेल चुकून चुकून हा. तरी आपल्या लक्षात नाही आणि हे पण नाही. मग त्याच्यामुळे कदाचित ती नियतीची फेरी म्हणून ते हा. हे असतं. त्याच्यामुळे आपण तुमचं काय अमोलजी याच्यावर मत आहे? कसा पांडुरंग दिसतो? म्हणजे कसं आपल्या मनातून, म्हणजे मनातून नाही का, मी म्हणजे बघायचं म्हणजे जरा जरी मला पण दिसत असलं ना तरी पण मी मनातून बघतो देवाला, की बाबा हा जवळनं आपलं दर्शन नाही ना झालं, लांबनं गर्दीत नाहीत ना, तरी आपल्या इथं मनात असला ना परमेश्वर, तर आपलं दर्शन झालं जमलं. तर मंडळी, अशी एक वारी आहे आणि असाही एक विठ्ठल आहे. आणि खरं तर निशब्द आहे मी. अनेक लोक भेटतायत वेगवेगळ्या समस्या घेऊन. काही लोक समस्या सोडवण्यासाठी बसलेले आहेत, काही लोक समस्या घेऊन आलेले आहेत, काही लोक पांडुरंगाला भेटायला चाललेले आहेत, काही लोक त्याला भेटायला पण नाही चाललेले आहेत, काही लोकांना उद्देशच माहित नाही आपण कशासाठी चाललोय. ही वारी अशीच आहे आणि वारी अशीच चालणार आहे. आणि आपणही याच वारीत प्रवास करूयात, लोकांना समजून घेऊयात की नेमकी वारी म्हणजे काय आणि लोक वारीत काय येत आहेत.